कशी दिसते माझी राणी? अगदी स्वर्गातली अप्सराच की नाही? काही पण नका बोलू उगीच. मी कसली अप्सरा दिसते? मी आपली तुमची सुप्रियाच बरी आहे. बरं बाई सुप्रिया, बरं कशी वाटली साडी? खरंच खूप सुंदर आहे. आजवर मला इतकी सुंदर साडी कुणीच नाही दिली. अगं म्हणून तर खास तुझ्यासाठी आणली ना, आज अॅनिव्हर्सरी ना आपली, म्हणून. खरंच मला वाटलंच होतं आजचा दिवस तुम्ही कधीच नाही विसरणार. म्हणजे आपल्याला भेटून 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून तर खास त्यासाठी हे गिफ्ट तुला आणलंय मी. आवडलं तुला? खूप. चल मग आज आपण सेलिब्रेशन करू. कुठे जायचं? नको ना, कशाला उगीच कुठे बाहेर जायचं. तुम्ही माझ्यासोबत असला ना की मला खूप छान वाटतं. खरंच? पण तुझा नवरा आला तर? तो कशाला येतोय? त्याच्याकडे कुठे वेळ आहे मला बघायला. नुसतं काम काम काम. बायको घरात याचं भान पण नसतं त्याला. आपल्याला तर आहे ना. चल. मला सांगायला गेला बाई, तुझा नवरा कामाला जातो म्हणून तर आपल्याला वेळ मिळतो ना. अगं तो तुला वेळ देत नाही म्हणून तर तू माहीत झालीस. आज आपल्याला 1 वर्ष पूर्ण झाले बघता बघता. हा, आणि एवढी गोड दिसतेस ना, मग चिडायचं नाही. आज फक्त तू आणि मी. पण तुझा नवरा नक्की रात्रीच येणार आहे ना? आता टपकायचं मध्येच. तो कशाला येतोय? पण तुमची बायकोच तुम्हाला फोन नाही करणार ना? ते कशाला फोन करते? आणि त्याची हिंमत सुद्धा नाही मला फोन करायची. तिला सांगून आलोय महत्वाच्या कामाला बाहेर चाललोय, मला फोन आला नाही पाहिजे. आणि ती फोन सुद्धा करत नसते बघ. कसं एवढं तुम्ही मॅनेज करते सगळं? फक्त तुझ्यासाठी. तू कसं मॅनेज करते माझ्यासाठी? नवरा शेजारी असताना सुद्धा एअरड्रॉप कानात घालते आणि हळूच माझ्या संग बोलते ना, अगदी तसं. हा ठेवू का मग? बर बर. काय रे, काय म्हणली का मला? नाही, मी ते आपलं कानात गाणं गुणगुणते. तुम्ही ते फोनवर बोलताय ना म्हणून तुम्हाला तसं वाटलं असं. बर, जेवायला जायचं का बाहेर आज? का हो, आजच का? अरे तुला का मी बाहेर जेवायला येत नाही म्हणून म्हणलं आज जाऊ. नको नको, ते आपलं मी घरात वांग्याचं भरीत आणि भाकरी केली तेच खाऊ. अरे एखादी साडी बघितली असते तुला. कशाला साडी वगैरे काय? कपाट अख्खं साड्याने भरले बघा. जाऊ बरं तुम्ही, मला डिस्टर्ब नका करू. बर बाय. ऐकलं ना? नवरा समोर असला म्हणून काय झालं? तो असून तरी काय उपयोग आहे का त्याचा? तो असला तरी घरात नुसतं टीव्ही बघत बसलेला असतो, नाही तर कंपनीतला कॉलवर बोलत असतो. ते येड्याला कुठे काय कळते तेव्हा? असं कसा का नवरा तुझा? एवढी सुंदर अप्सरासारखी बायको असताना तो टीव्ही बघत असतो, नाही तर जॉबवर जात असतो. मी जर त्याच्या घरी असतो ना, त्यासाठी जॉबच सोडला असता बघ. असं? हो. मग बायकोसाठी जॉब का नाही सोडला? मी अप्सरा म्हटलंय, आणि आमची बायको काय अप्सरा आहे का? बर, माझ्या बायकोचं सोड, तू या नवऱ्याचं सोड. जरा तोंड गोड करीन म्हणतो मी. अहो, मला पण तोंड गोड करायचंय, पण त्या अगोदर तुम्ही मला एक प्रॉमिस करा. काय? की तुम्ही तुमच्या बायकोच्या जवळ नाही जाणार. केलं, पण तू पण तुझ्या नवऱ्याजवळ जायचं नाही. मग आता बायको नवरा साईडला ठेवू आणि तोंड गोड करू. हा? आता यांना अद्दल शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा तू ये लवकर, मग चांगला ड्रेस घालून ये. हा
हा मी येतो. अरे लवकर येतो. हा हे घ्या चहा. हा अगं येतो ग. हा हे घ्या चहा. लक्ष कुठे तुमचं? सॉरी सॉरी, ते फोनवर होतो ना त्याच्यामुळे लक्षात नाही आलं. हॅलो. हा 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 लवकर येतो. हा निघलोय मी पण ना. आणि काय ना तुला आणता येत नाही. बरं चालतंय. ठेवू का? हा काय हो, कुणाचा फोन होता आणि कुणाला भेटायला चाललंय? अगं ते आपलं मीटिंग होती कंपनीत एक जणाची ना. तुम्ही फोनवर का ग म्हंटल ना? चुकून बोललो असेल मी, ते फोनवर होतो ना, चुकून आला असेल ते. ब्रदर मी जरा गाईते आलो जाऊन कंपनीमध्ये, आणि संध्याकाळी यायला उशीर होईल मला. स्वयंपाक काय करू नको माया वाट्याचा. हो पण आज तर तुम्हाला सुट्टी होती ना, मग कुठे चाललंय तुम्ही? हा दररोज घरात लय ना, बरेच खाऊन मला लयच कटाळा आलाय बा. म्हणून म्हणलं ते आम्ही दोघं जण जातो न जरा हॉटेलची टेस्ट घेतो, कंपनीतले मित्र आणि मी. येऊ का जाऊन? हा हा आलो आलो. हा ऐकलं ना? बर या आता लवकर. हा येते मी, आवडतेच आहे. नंदिनी, हा बोला ना. एवढे नटून थटून कुठं चालले? अहो ते गटाची मीटिंग आहे ना, हा मग आपल्या इथेच चालले मीटिंगला. बचत गटाचे काय? हा बरं ऐक, हा मला संध्याकाळी यायला उशीर होईल. स्वयंपाक काय करू नको. उशीर होईल हा म्हणजे किती वेळ लागेल? काय म्हणले? नाही असंच आपलं. बरोबर. साडी नवीन दिसते, कुणी घेतली? साडी होय? हा अहो ती मीच घेतली, मला आवडली ना म्हणून मी घेतली. अच्छा अच्छा अच्छा. हा चांगली दिसते ना? हो हो मस्त. हा हा ती निघते, ते निघलं की लगे निघते. हो थोड्या वेळ. बरं तुम्ही घरीच आहे ना मग? हा या घरीच. काय ग घरीच्या म्हणजे काय मीटिंग कॅन्सल केली काय तू? नाही नाही मीटिंग नाही कॅन्सल केली. मग आता तुम्ही बाहेर चाललेत ना, हा. म्हटलं मग माझी मीटिंग इथंच होईल घरी. बायकांना घरीच बोलून घेतली. बायकांना घरीच बोलवलं काय? हा चालेल ना. कानातले एअरपोर्ट काय नवीन घेतले काय? अहो ते साडीवर फ्री भेटलेत ह्या. साडी फ्रेम. हा बरं बरं चालेल चालेल. बरं जाऊ का मी? हा उशीर होईल मला. निघूया. ऐकलं का? या तुम्हीच घरी. हा गेलेत ते. चालतंय. हो सुप्रिया मॅडम, काय हो लय टेन्शन मध्ये आज? काय नाही हो, त्यांचं वागणं हल्ली 2-3 दिवस खूप बदलले. नुसतंच फोनवर बोलत असतात. हं. हे कळतच नाही काय चाललंय ते. अगं तू नेहमीच बोलत असतो फोनवर, त्यात आज काय वेगळे? अहो असं नाही हो, हल्ली ना त्यांचं वागणं खूपच बदलले. नुसतं बाहेर जाऊन फोनवर हळू आवाजात काहीतरी बोलत असतात. आणि आज त्यांना सुट्टी तरी बाहेर गेलेत कोणाला तरी घेऊन. सुप्रिया, तू या नवऱ्याला जे करायचं ते करू दे, आणि तसे ते येड्याबरोबर कोण लफडे करणार आहे? तू नको टेन्शन घेऊ, तू तुझा मूड खराब नको रे यार. नाही हो, हल्ली त्यांचं वागणं काहीतरी वेगळंच झालंय. आज तर मी शर्टवर लिपस्टिकचा डाग पण पाहिला. काय? हो. तुम्हाला राग नका येऊन देऊ, पण तुमच्या बायकोबद्दल तुम्हाला संशय आला तर? खरंच का सुप्रिया? हल्ली तिचं पण वागणं बदललंय. साड्या काय घालते, लिपस्टिक काय लावते, नटापट्टा काय करते. आणि तुला माहितीये का, आपण जो एअरड्रॉप वापरतो का, तसा एअरड्रॉप तिने घेतलाय नवीन. काय हेअर ड्रॉप पण वापरते? हो हो ना. आणि कधी पासवर्ड न बदलणाऱ्या बायकोने आज मोबाईलचा पासवर्ड बदललाय.
एक मिनिट, तो शर्टावरला लिस्टवर टाक दाखव. का बरं? तू दाखव म्हणला ना. कुठे? अगं सेम कलरची लिस्ट आहे माझ्या बायकोकडे. काय? म्हणजे नंदिनी, चल. अरे खड्या, माझ्या बायको संगला प्रकार तो लाज वाटली नाही का? अहो तसं काय नाही, ते असंच आले होते. असं झालं होतं का? असं झालं होतं का तू? अहो खरंच ते असंच आले होते. माझ्या बायकोचं सोड, तुझ्या नवऱ्याचं सोड. जरा तोंड गोड करीन म्हणतो मी. मला पण तोंड गोड करायचंय, पण त्या अगोदर तुम्ही मला एक प्रॉमिस करा की तुम्ही तुमच्या बायकोच्या अजिबात जवळ नाही जाणार. केलं, पण तू पण तुझ्या नवऱ्याजवळ जायचं नाही. मग आता बायको नवरा साईडला ठेवू आणि तोंड गोड करू. पकड ना, धर ना, आता धर. ते माझ्या बायको सोबत तू वागला तर जमते, आणि तुझ्या बायको सोबत मी फक्त नाटक केलं तरी राग आला होय रे तुला. तुला फक्त जाणीव व्हावा याच्यासाठी हे सगळं नाटक रचलं मी. विचार कर. नंदिनी, चुकलं माझं.